दादा काय सांगसाल, काय कशी घडली घटना ही? मला साहेब लोकांना सांगितलं, साहेब का टोळी पाणी पडलं होतं, टोळी उचल म्हणून. टोळी उचलली, त्याने मला रोडच्या कडेला बसायला लागली. तिथे चिखल होता म्हणून रोडच्या कडेला टोळी टाकली. रोडच्या कडेला टोळी टाकल्यामुळं माझ्या पोराचा मृत्यू झाला. टोळी मुलगा असा रोडला उभा होता, तिकडून गाडी आली, मुलाला उडून दिलं त्यानं. मुलाला उडून दिल्याच्या बाद माझ्यापाशी नव्हता मोबाईल, नव्हता काही माझ्यापाशी गाडी. तिथून मुलाला मी फोन लाव म्हणलं, त्याला फोन लाव, त्याला फोन लाव, कोणी मला फोन लावला नाही. माझ्यापाशी मोबाईल पण नव्हता. तिकडे दवाखान्यात गेलो, दवाखान्यामध्ये त्याला कोणी घेतलं नाही. तर साहेबाला फोन लावला मी, दौलत साहनी म्हणून कारखान्याचे ते मोठे साहेब आहे. साहेबाला मी फोन केला, दुसऱ्याच्या फोनून, याच्याकडून नंबर घेऊन त्याच्याकडून नंबर घेऊन साहेबाला फोन केला का साहेब तुम्ही तरी आमचे मायबाप आहे बा, आम्ही तुमच्या भरोश्यावर आलोय, तुम्ही आमची मदत करावा. त्यांना डायरेक्ट म्हणले का तो या मुलाचा काही होऊ शकत नाही, 18 वर्षाचा मुलगा लागतो त्याला. तेव्हा ते 18 वर्षाच्या बाद आम्ही काही कारवाई तुमची करू शकतो. पण माझा लहान मुलगा त्यानं काहीच केलं नाही. दौलत साहनी म्हणून त्यांचं नाव आहे. ते म्हणे बाबा एखादी गाडी असती, तिचाही म्हणे तो गाडीचे पेपर राहते, तो या मुलाचं काय म्हणे, असे ते मला बोलले. त्याने मला कोणतंच सहकार्य केलेलं नाही. नसती त्यानं मला कोणी न मदत करता, त्यानं माझ्या मुलाला येऊन, माझ्या पत्नीला येऊन मला भेटायचं असतं, मला थोडाफार दिलासा द्यायला पाहिजे असता. माझ्या मुलाचं एवढं निदान झालं, इथं आले पण नाही, त्यानं पाहिलं पण नाही, मला फोन सुद्धा लावलेला नाही त्यानं. पण चेअरमन साहेबांना साहनी म्हणून, दौलत साहनी म्हणून. आम्ही तिथं सरकारी दवाखान्यात होतो साहेब. तिथं आपले वाऊ साहेब येईल होते फक्त एकटीच. तिथं आम्ही साहेबाला, आपल्या पोलीस साहेबाला यांना मदत मागत होतो. सगळ्याच्या पाया पडलो, आम्हाला गाडी द्या म्हणून, पोराचा जीवाच्यासाठी. आम्हाला जालन्याला पोरगं नेऊन होतं आम्हाला. तर आम्ही साहेबाच्या पाया पडलो, त्या पोलीस लोकांच्या पाया पडलो, आम्ही त्या डॉक्टर लोकांच्या पाया पडलो. त्यानं गाडी दिली नाही आम्हाला, काहीच नाही. आम्ही मोटरसायकलीवर मुलगा आणला, आपल्या परतूरच्या पुढं आणला होता आम्ही 10 किलोमीटरवर. मग तिथून आमच्या माणसानं फोन लावला तर आम्हाला अँब्युलन्स दिली जालन्याला. तर जालन्याला किस्तवर तो पोरगा जायलाच होतो. तर आमच्या भाऊला त्याला एकट्यालाच तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसवलं. त्याच्यावर धमक्या द्यायला लागली, त्याला एकट्याला बळजाटी करायला लागली, काही पेपरावर सह्या घ्यायला लागले. आम्ही पुरे या पोराकडेच, तिथं मुंडे साहेब म्हणून त्यानं याच्यावर अशी बळजाटी केली की याच्यावर ज्या पोरावर केस करायची होती त्याच्यावर अशी सही द्यायला लावली. आम्हाला काही शिकेल नाही, सुरेल नाही, आम्ही अंगठी बहादरी हो, आम्हाला काही त्याच्यातलं येत नाही. आता हे म्हणते की साहेब काय म्हणते, ऊसतोडीवाले की म्हणते तिथं त्या पोराचं पैसे का भेटू शकत नाही, का ते इमा भेटू शकत नाही. तर मग जर त्या साहेबांनी जर आमची टोळी त्या रस्त्यावर नसती टाकली तर आमचा मुलगा गेला नसता. जर त्यानं टाकली तिथं, त्यानं येऊन तरी पाहिजे होतं. आम्हाला काहीच नव्हती, पैशाची अपेक्षा नव्हती, कायची अपेक्षा नव्हती. निदान त्यानं येऊन तरी पाहिजे होतं आमच्या भावाला, का आमच्या भावजाला तरी समस्या भेट द्यायला पाहिजे त्यानं, निदान नाही काही. तर आमची एवढीच मागणी होती फक्त. जे आपले समाजाचे आपले भीम सैनिक आहे, यानं तरी आम्हाला भेट द्यासाठी यायला पाहिजे होतं. दीपक भाई केदार म्हणा, आपले लाने साहेब म्हणा, खराज साहेब म्हणा, यानं तरी आपले दीपक दादा केदार यानं तरी येऊन आमची भेट द्यायला पाहिजे होती. केंद्र सैन्याचे आपले